तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. जळगाव जामोद शहरात घाणीचे साम्राज्य, नगरपरिषद अपयशी ठरत असल्याचा नागरिकांचा आरोप. जळगाव जामोद शहरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये नाल्यांची वेळेवर सफाई होत नसल्याने दुर्गंधी, डास आणि आजारांचे प्रमाण वाढत आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे सामान्य जनता त्रस्त झाली असून संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील बहुतांश नाल्या महिने साफ न केल्याने त्या पूर्णपणे कचऱ्याने भरल्या आहेत. क्वचित सफाई झालीच तर नाल्यातील घाण रस्त्याच्या कडेला टाकून ठेवली जाते. ही घाण ट्रॅक्टरद्वारे तात्काळ उचलली जात नसल्याने पुन्हा नाल्यातच जाते. परिणामी संपूर्ण स्वच्छता यंत्रणा केवळ कागदावरच असल्याचे चित्र दिसते. रस्त्याच्या कडेला कुत्रे, कोंबड्या तसेच कधी कधी मृत प्राणी पडलेले असतात. हे मृत प्राणी वेळेवर उचलले जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. दुर्गंधीमुळे श्वसनाचे त्रास वाढले असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांची भीती व्यक्त केली जात आहे. नगरपालिकेच्या कारभाराबाबत आणखी गंभीर बाब म्हणजे यावर्षी मोठ्या प्रमाणावर बिल काढण्यात आली, मात्र नियोजनाचा पूर्ण अभाव दिसून येतो. कागदोपत्री खर्च मोठा असला तरी प्रत्यक्षात स्वच्छतेचा परिणाम शून्य असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. कर भरणाऱ्या जनतेला मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे. उद्यानांची दुरवस्था आणि प्रशासनाची उदासीनता. जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौक परिसरातील व्यायाम गार्डन, बैल जोडी परिसर आणि महिला झाडांना पाणी देत असलेले गार्डन यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून ही उद्याने विकसित केली, मात्र आज तिथे गवत वाढून जंगली स्वरूप आले आहे. व्यायामासाठी असलेली साधने झाकली गेली असून नागरिकांसाठी उद्याने उपयोगात येण्यास अयोग्य झाली आहेत. नगरपरिषदेच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांचे या गार्डनकडे कोणतेही लक्ष नसल्याचे स्पष्ट दिसते. नियमित देखभाल, गवत कापणी आणि स्वच्छता न झाल्याने शासनाचा खर्च वाया गेल्याचा आरोप होत आहे. शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली केवळ उद्घाटनापुरते कार्यक्रम होतात, त्यानंतर पूर्ण दुर्लक्ष केले जाते. राणी पार्क आणि मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर आहे. येथील झाडाझोडीची अवस्था झाली असून नाल्यांमध्ये साचलेली घाण, डासांचे प्रमाण वाढले आहे. याच परिसरात एका मौलानाला डेंग्यूची लागण झाली होती. त्यांनी वेळेवर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याने ते बचावले, मात्र ही घटना प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण मानली जात आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये नियमित सफाई कामगार पाठवले जात नाहीत, मात्र कर वसुली मात्र काटेकोरपणे केली जाते. मूलभूत सुविधा न देता केवळ कर आकारणीवर भर दिला जात असल्याने सामाजिक असंतोष वाढत आहे. एकूणच जळगाव जामोद शहरात स्वच्छता, आरोग्य आणि सार्वजनिक सुविधा यांचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. नगरपरिषद प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर येणाऱ्या काळात आरोग्य संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिक आता केवळ आश्वासनांवर नाही तर प्रत्यक्ष कृतीची मागणी करत आहेत. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.